वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गणनाथ सरस्वती रविशुक्रो बृहस्पतिः पंचैतानि स्मरेन् नित्यं वेदवाणी प्रवर्तते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जन्माद्यस्य यतोऽन्वयाधितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्म हृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः। तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव। पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। अलङ्कापुरीरम्यसिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्फुरद्दिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुन्मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। पवनसुत हनुमान की जय। नमः पार्वती पतये शिव हर हर। गो माता की जय। भारत माता की जय। गोपाल कृष्ण भगवान की। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। आजपासनं पुढील 7 दिवस मोठ्या आनंदात मोठ्या उत्साहामध्ये आपण भागवत कथा ऐकणार आहोत। पुरुषोत्तम मास चालू आहे। या पुरुषोत्तम मासाचं महात्म्य काय आहे हे जवळपास आपल्या सर्वांना माहिती आहे। याच पुरुषोत्तम मासाला बरेच नाव आहेत। त्याला मलमास म्हणतात, त्यालाच अधिक मास म्हणतात,
त्याचे अनेक कारणं आहेत. या मासाला पुरुषोत्तम हे नाव का पडलं आपल्याला माहिती आहे का कथा? नाही ना. तो जेव्हा मास पुरुषोत्तम मास भगवंताकडे गेला तेव्हा या महिन्यामध्ये कोणीच काही देवाचं करत नाही, याला मलमास म्हणतात. मग माझं कसं होईल? भगवंतांनी सांगितलं काही काळजी करू नको, तुला साक्षात माझंच नाव देतो. म्हणून त्याला पुरुषोत्तम मास. एवढंच कशाला, या मासामध्ये जे जे आपण कर्म करू त्याचं फल आपल्याला अधिक पटीनं मिळतं. म्हणून आपल्याकडे प्रसिद्ध हे आहे बघा, अधिकस्य अधिकम फलम, हो की नाही? अधिक महिन्यामध्ये केलेलं कार्य हे जास्त पटीनं मिळतं. थोडक्यात सांगू का व्यवहारातलं? एकच दिवस नोकरीला जायचं आणि महिन्याचा पगार घेऊन यायचा, हे अधिक मासाचं वैशिष्ट्य आहे. मोठ्या आनंदाने आपण 7 दिवस भगवंतांच्या लीलेंचं चिंतन करणार आहोत. तसं पाहिलं तर मला वाटतंय इथल्या श्रोत्यांनी माझे जेवढे भागवत झाले नसतील तेवढे तुम्ही ऐकलेले आहेत. दर महिन्यामध्ये काही ना काही किंवा दर सणाला या ठिकाणी उत्सव असतो. बरेच इथं भागवत झालेले आहेत आणि भागवत तुम्ही ऐकलंय ते पण साध्या व्यक्तींकडून नाही, खूप मोठे मोठे विद्वान वक्ते या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. नरहर गुरु वैदिकाश्रमामध्ये तसं तर भागवत करण्याची माझी पहिलीच वेळ आहे. वस्तुतः तुम्ही मला तेवढे ओळखत नाहीत, मी पण तुम्हाला तेवढं ओळखत नाही, पण 7 दिवसामध्ये आपण ओळख करून घेऊत. आता आपण भागवत सगळ्यांनी ऐकलंय. आता आज पहिला दिवस आहे. पहिल्या दिवसाचं असं असतं की आपण जो ग्रंथ ऐकणार आहोत तो कशासाठी, थोडक्यामध्ये त्याचं महात्म्य काय, त्याचं महत्त्व काय. कुठलाही माणूस हा प्रयोजनाशिवाय कार्य करत नाही. कुठलाही माणूस, त्याला विचारा तो अमुक अमुक हे कर बरं, तो पहिल्यांदा म्हणणार हे केल्याने मला काय मिळणार आहे. सामान्य माणसाची धाव अशी असते. शास्त्रकारांनी सांगितलंय प्रयोजनम अनुद्दिश्य न मंदोपि प्रवर्तते. प्रयोजनाशिवाय कोणताही माणूस कुठलीही क्रिया करत नाही. मग आमच्या आयुष्यातले जर आम्ही 7 दिवस जर याच्यामध्ये घालणार असू तर याच्याने आम्हाला काय मिळणार आहे आधी ते बघितलं पाहिजे. भागवत हे एक पुराण आहे. बरं, आता मला एक सांगा, हे बघा मी कधीही कथा एकटा करत नसतो. कथा ही श्रोता आणि वक्ता या दोघांनी मिळून करायची असते. म्हणजे काय होतं, मध्ये मध्ये जर प्रश्न विचारले ना तर कोणी कोणी झोपलेलं सुद्धा जागे होतं. भागवत हे पुराण आहे. आपल्याकडे पुराणाच्या अनेक व्याख्या आहेत. आपले बरं मला सांगा पुराण किती आहेत? 18. बर, वेद किती आहेत? 4. शास्त्र 6, आस्तिक 6 आणि नास्तिक 6. बरं, आता एक सांगा, तुम्हाला वेदांची नावं माहिती आहेत? माहिती आहेत? ऋग्वेद, यजुर्वेद,
सामवेद, अथर्ववेद. वेदांची नावं माहिती आहेत. शास्त्रांची नावं माहिती आहेत. 6 आस्तिक आणि 6 नास्तिक. आस्तिक शास्त्र याचा अर्थ काय? थोडक्यामध्ये जे देवाला मानतात. आणि नास्तिक म्हणजे देवाला मानत नाहीत. नास्तिक 6 कुठली? एक म्हणजे चार्वाक, दुसरं जैन, आणि 4 प्रकारचे बौद्ध: योगाचार, वैभाषिक, सौत्रांतिक आणि माध्यमिक. हे 6 नास्तिक शास्त्र आहेत. आणि 6 आस्तिक कुठले आहेत? न्यायशास्त्र, त्याच्यानंतर वैशेषिक शास्त्र, योगशास्त्र, सांख्यशास्त्र, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा म्हणजेच वेदांत शास्त्र. झाले 6. बघा बरं, मी हे का सांगतोय माहिती आहे का तुम्हाला? कमीत कमी आपल्या ग्रंथांचे आपल्याला नाव तरी माहिती पाहिजेत. त्याच्या आत काय आहे, काय सांगितलंय, किती सांगितलं, हे पुढची गोष्ट आहे. परंतु आपले धर्मग्रंथ काय आहेत, किती आहेत, त्याचे नावं काय आहेत, एवढे तरी सांगता यावेत. एकाने मला विचारलं, महाराज ते रामायण म्हणजे तेच ना, त्याच्यामध्ये कौरव आणि पांडवांचं भांडण झालं होतं. बघा, यांची इथून सुरुवात आहे. रामायण म्हणजे कौरव आणि पांडव यांची भांडणं. त्यामुळं आपले धर्मग्रंथ काय आहेत, किती आहेत, त्यांचे नावं काय. आपण वेदशास्त्रांची नावं बघितली. आता मला सांगा, पुराणं तुम्ही संख्या बरोबर सांगितली. 18 पुराणं आहेत. आता 18 पुराणांची तुम्ही नावं सांगायचं, मी मोजणार. आ किती झाले? 4. 18 पर्यंत जायचंय. बरं, असं करूयात का, मी नावं सांगतो, तुम्ही मोजता का? हे थोडं जास्त सोपं जाईल का? तुम्हाला मी एक असा श्लोक सांगतो, त्या एका श्लोकामध्ये 18 पुराणांची नावं आहेत. अनुष्टुप वृत्तातला श्लोक आहे. मद्वयं भद्वयं चैव व्रत्रयं व चतुष्टयं अनापलिंगकूस्कानि पुराणानि पृथक पृथक. झाले 18 पुराण. कळाले का? बघा, मद्वयम म्हणजे म या अक्षरापासून सुरू होणारे 2 पुराण. कुठले कुठले? मत्स्य पुराण आणि एक राहिलं, सांगू? मार्कंडेय पुराण. मत्स्य आणि मार्कंडेय, मद्वयम. त्यानंतर भद्वयम, भ या अक्षरापासून सुरू होणारे 2, भागवत पुराण आणि भगवद्गीता. भगवद्गीता कुठं पुराण आहे? तुम्ही म्हणाल, महाराज काय आमची परीक्षा घ्यायला आलेत का तुम्ही कथा सांगायला आलात म्हणाल. भागवत पुराण आणि भविष्य पुराण. बर, किती झाले? 4 झाले. पुढे सांगितलं ब्रत्रयम, ब्र या अक्षरापासून सुरू होणारे 3, ब्र. ब्रह्मपुराण, ब्रह्मांड पुराण आणि ब्रह्मवैवर्त पुराण. ब्रत्रयम. किती झाले आता? 7.
पुढे सांगितलं व चतुष्टयम, व या अक्षरापासून सुरू होणारे 4, वराह पुराण, वामन पुराण, हा विष्णू पुराण, एकच राहिला आता. वराह झालं, वामन झालं, वरुण नाही, वरुण नाही, हा वायू पुराण. वा, कुठून का होईना पण उत्तर मिळत आहेत बघा. छान. आता किती झाले? 11 झाले. बरं. अ या अक्षरापासून सुरू होणारं 1 अग्निपुराण, ना या अक्षरापासून सुरू होणारं 1 नारद पुराण, प या अक्षरापासून सुरू होणारं 1 पद्मपुराण, ली या अक्षरापासून सुरू होणारं 1 लिंग पुराण, ग या अक्षरापासून सुरू होणारं 1, हा हे सगळ्यांना माहिती आहे बघा. किती जो एकदम एका स्वरात नाव सांगितलं. गरुड पुराण. कु या अक्षरापासून सुरू होणारं 1 कूर्म पुराण, आणि स्क या अक्षरापासून सुरू होणारं 1 स्कंद पुराण. झाले 18 का बघा, वाढवायचे ते एखादे 2 झाले ना. हे आपल्याकडे 18 पुराण आहेत. आता आज मी नावं सांगितलेत, पण उद्याची कथा सुरू करण्याच्या आधी विचारणार आहे आणि मग पुढची कथा. जर चुकले तर पुन्हा पहिल्यापासून सांगणार आहे बघा. 18 पुराण आहेत, 18 महापुराण आहेत आणि 18 उपपुराण सुद्धा आहेत. मग आता महापुराण कशाला म्हणायचं आणि उपपुराण कशाला म्हणायचं? महापुराण ज्याच्यामध्ये 10 लक्षणांचा विचार येतो त्याला म्हणायचं महापुराण, आणि ज्याच्यामध्ये 5 लक्षणांचा विचार येतो त्याला म्हणायचं उपपुराण. लक्षणांची नावं मी आता सांगतो आणि ते पुराणांमध्ये आपल्याला कुठे कुठे कसे सापडतात ते नंतर बघूत. सर्गश्च प्रतिसर्गश्च वंशो मन्वंतराणीच वंशानुचरितंचैव पुराणं पंचलक्षणम. हे 5 लक्षण ज्याच्यामध्ये आहेत त्याला म्हणायचं उपपुराण. आणि अत्र सर्गो विसर्गश्च स्थानं पोषणमूतयः मन्वंतरेशानुकथा निरोधो मुक्तिराश्रयः. हे 10 लक्षण ज्याच्यामध्ये आहेत त्याला म्हणायचं महापुराण. मग श्रीमद भागवत हे उपपुराण आहे का महापुराण? हा, श्रीमद भागवत हे महापुराण आहे. 12. आता अजून थोडं पुढे जाऊयात. पुराण भागवत आहे मान्य आहे. आता मला एक सांगा, पुराण कोणाला म्हणायचं? पुराणाचं लक्षण, पुराणाची व्याख्या काही माहिती आहे का? हा, विस्तृत वर्णन ज्याच्यात येतं ते पुराण. तसं म्हणलं तर महाभारत 1,00,000 श्लोकांचं आहे. महाभारत पुराण झालं का? नाही. बघा, व्याख्यानाच्या, प्रवचनाच्या, कथेच्या आपल्याला जे जायचंय ना, म्हणजे 5 ते 6 पद्धतीनं ते सोडवावं असं वर्णन आहे. पदच्छेद पदार्थोक्ती विग्रहो वाक्ययोजना आक्षेपोक्त समाधानम व्याख्यानम षड्विधम स्मृतम. पहिल्यांदा त्याचे पद बघायचे, पदच्छेद करायचा, मग त्याच्यानंतर त्याचे काही समास असतील ते पाहायचे, त्याचे काही अन्वय असतील ते पाहायचे, त्याचे थोडक्यामध्ये काही आपण आक्षेप निर्माण करायचे आणि मग त्याचं समाधान करायचं. हे सोडवण्याची पद्धत आहे.
पुराण शब्दाच्या तशा अनेक व्याख्या आहेत. मी एक दोन तुम्हाला सांगतो आणि पुढे जातो. पुरा अपि नवम इति पुराणम. पुरा अपि नवम. पुरा म्हणजे पूर्वीचंच आहे, पण ऐकताना मात्र दरवेळेस नवीन नवीन आहे असं वाटतं. गोपाल कृष्णांनी लोणी कशी खाल्ली, गोपाल कृष्णांनी चोरी कशी केली, गोपिकेंना कसा त्रास दिला हे कुणाला माहिती नाही. ध्रुव बाळाची कथा कुणाला माहिती नाही, प्रल्हादाची कथा कुणाला माहिती नाही, भगवंताने नरसिंह अवतार कसा घेतला कुणाला माहिती नाही. सगळ्या कथा आपल्याला माहिती आहेत, पण तरी सुद्धा आपण ते एवढ्या नवीनतेने ऐकतो जसं काही कधी ऐकलंच नाही. पुरा अपि नवम. आणि अजून एक आपल्याकडे असा अर्थ केला टीकाकारांनी. पुराण कशाला म्हणायचं? वर्ण्यन्ते यत्र सर्गाद्या पंचवा दशवा च तत पुराणं प्रोच्यते वेदखिलार्थानां प्रपूरणात्. वेदखिलार्थानां प्रपूरणात् पुराणम म्हणजे काय? वेदांमध्ये सुद्धा जो थोडा अर्थ न्यून आहे त्याची परिपूर्णता करण्याचं कार्य पुराण करतं. वेदांमध्ये अर्थ न्यून आहे याचा अर्थ काय? वस्तुतः वेदच आपलं मूळ आहे, संपूर्ण वेदांमध्ये आलेलंच आहे, पण वेदांची भाषा ही थोडी अवघड आहे. वेद मंत्र उच्चार केला अर्थ कळतो का लवकर? मी जर आत्ता म्हणालो सक्तुमिव तित उना पुनंतो यत्र धीरा मनसा वाचमक्रता अत्रा सखाय सख्यानि जानते भद्रेशान लक्ष्मीर निहिताधिवाची. सांगा अर्थ. नाही ना लक्षात येत? वेदांची भाषा ही अवघड आहे. मग व्यासांनी काय विचार केला की यांना सोप्या पद्धतीत सांगायचे तेच, पण ते सोप्या भाषेत. मला सांगा, आजोबा आपल्या नातवाला कथा कशी सांगतात? रंगवून 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 सांगतात ना. थोडक्यामध्ये व्यासांनी विचार केला हे खालचे सगळे माझे नातू आहेत, एकदम अवघड कळणार नाही, PhDचा विषय कळणार नाही लवकर, हळूहळू हळू जायचंय तिथपर्यंत. सांगायचंय तेच. आपल्याला माहिती आहे वेद अनंत बोलिला अर्थ इतुकाची निघाला विठोबासी शरण जावे. पण तेच आपल्याला सोप्या भाषेमधून सांगतात. म्हणून वेद खिलार्थानां प्रपूरणात पुराणम. सिद्धांत सांगायचा आहे पण ते कथा रूपाने सांगायचं आहे. या पुराणांमध्ये भागवत हे फार श्रेष्ठ आहे. त्यातल्या त्यात अधिक मासामध्ये भागवत श्रवणाचं फल जे आहे ते थोडं जास्तच आहे. आपल्या सर्वांचं खरंच खूप मोठं महत्भाग्य आहे की आपल्याला अधिक मासामध्ये भगवंतांच्या चरित्र, भगवंतांच्या लीला ऐकायला मिळतात. हे श्रीमद भागवत कोणी रचलं? व्यासांनी रचलं. या भागवतामध्ये किती श्लोक आहेत तो? 18,000. नक्की? फायनल? बरोबर आहे. मग 18,000 श्लोक आहेत. 12. स्कंध किती आहेत? 12. आणि अध्याय किती आहेत? 335.
जसं रामायणामध्ये कांड आहेत बघा. रामायणामध्ये कांड किती आहेत? 7. पहिलं कांड युद्ध, पहिलं कांड बालकांड, दुसरं अयोध्या, तिसरं अरण्य, चौथं किष्किंधा, 5वं सुंदर, 6वं युद्ध आणि उत्तरकांड 7वं. जसं रामायणामध्ये कांड आहेत त्याचप्रमाणे भागवतामध्ये स्कंद आहेत. 18,000 श्लोकांचा हा ग्रंथ आहे. व्यासांनी सांगितलंय, शास्त्रकारांनी असं सांगितलंय की कोणत्या व्यक्तीचा जन्म व्यर्थ गेला त्याची एक यादी दिली आहे बघा. कोणत्या व्यक्तीचा जन्म व्यर्थ गेला त्याच्यामध्ये त्यांनी पहिलं नाव कोणाचं दिलंय त्या यादीत, तर त्यांनी असं सांगितलंय, यैर्न श्रुतम भागवतम पुराणम. त्याचं शेवटचं पद असं आहे, तेषां वृथा जन्मगतं नराणाम. त्या माणसाचा जन्म वाया गेला, त्या माणसाचा जन्म वाया गेला. कोणत्या? पहिलं त्याचं नाव दिले ज्या माणसाने जन्माला येऊन, मनुष्य जन्मामध्ये येऊन भागवत कथा ऐकली नाही त्याचा जन्म वाया गेला. वाया गेला याचा अर्थ काय? एक माणूस म्हणाला, मी आयुष्यभर भागवत ऐकलं नाही, पण माझ्याकडे 4 मजली घर आहे, बंगला आहे मोठा, 4 4 व्हीलर आहेत, माझ्याकडे कामाला एवढ्या मोठ्या बाई हे सगळं माझ्याकडे ऐश्वर्य आहे. तुम्ही कसं म्हणता वाया गेला? नाही. जन्म वाया गेला याचा अर्थ काय? ज्याच्यासाठी आपल्याला हा देह मिळालाय ते जर आपण कार्य केलं नाही तर तो वाया गेला. मी तुम्हाला एक व्यवहारातलं उदाहरण सांगतो. असं समजा, तुम्हाला लगेच लक्षात येईल, जावई बापू पहिल्यांदा सासरवाडीला येणार आहेत. आता अधिक महिना आला ना, त्या अधिक मासामध्ये इकडं आहे का ते 30 आणि 3? होय. मग ते अनारसे वगैरे आपूप म्हणतात त्याला, अनारसे दान वगैरे आहे ते. मग आता ते जावायला जेवायला बोलवलं पहिल्यांदा, पण नेमकं जावाई बापू पहिल्यांदा गावात येणार आहे. मग सासूने काय विचार केला, पहिल्यांदा जावाई बापू येणार, मग एक काम करूयात, आपण गाव जेवणच ठेवतो. आपल्याकडे एक हे आहे बघा, नाकाचा मोती ठेवे गहाण आणि राखे जावायाचा मान. जावयाला काही कमी पडलं नाही पाहिजे. तिने गाव जेवण ठेवलं. अमुक तारखेला सकाळी 10 वाजता जावई येणार आहेत, तुम्ही सगळ्यांनी जेवायला या. तो दिवस उजडला. हळूहळू लोक येण्यास सुरुवात झाली. जावई काही अजून आले नाहीत. त्यांना फोन लावला सासूने, का हो कुठपर्यंत आलात? जावईने सांगितलं, थोडे आमचं एक काम निघालं ऑफिसमध्ये, आमचे एक मोठे बॉस आहेत आणि त्यांनी काही मला अजून सोडलं नाही, पण तरी नाही म्हणलं तरी एक अजून 3-4 तास लागतील. आता मला सांगा, लोक जावायला भेटायला आले होते का जेवण्यासाठी? मग लोक थांबतील का तेवढ्या वेळ? लोक हळूहळू वापस जाऊ लागले. तेवढ्यात मग सासऱ्याने बघितलं, अरे लोक वापस जात आहेत, हे काय बरं नाही. मग तिने सासूला बोलवलं, इकडे ये. काय अगं 1-2 पंगत बसू देत, काय सुरू होऊ दे, येतील जावई. ठीक आहे. पहिली पंगत झाली, दुसरी पंगत झाली. जावयाला फोन लावला, का हो कुठपर्यंत आहेत? अजून 2-3 तास लागतील.
अर्ध गाव जेवून गेलं, अजून जावायचा पत्ता नाही. पुन्हा असं झालं, सगळं गाव जेवून गेलं. जावायला फोन लावला, अहो तुम्ही येणार आहेत की नाही? नाही, ते आज असं काम निघाले की बॉस काही सोडत नाही, 2-4 दिवसानं येतो. आता बघा, त्या सासूच्या मुखातले शब्द आहेत, सगळं अन्न वाया गेलं. तिथं बाजूलाच सासरा होता, त्याने ऐकलं. काही काय बोलते ग, अगं एवढं अन्न केलं होतं ना, त्याच्यातलं एक सुद्धा पातेलं हे नाहीये, सगळं पूर्ण रिकामं झालंय. तू म्हणते सगळं अन्न वाया गेलं, काहीच शिल्लक राहिलं नाही. मग त्या सासूने सांगितलं, हो तसं नाही, सगळं गाव जेवू द्यात, पण ज्याच्यासाठी गाव जेवण ठेवलं होतं तोच जर जावई आला नसेल तर सगळं गाव जेवून काय उपयोग आहे? हे जसं आहे की नाही, तसं ज्याच्यासाठी देह मिळालाय तीच जर परमार्थ, तीच भगवंताची कथा जर श्रवण केली नाही, बाकीचं सगळं आहे, धनधान्य समृद्धी सगळं आहे, पण शास्त्रकारांनी त्याला किंमत शून्य दिली. त्याला आम्ही मानत नाहीत. म्हणून जो भगवंताची कथा श्रवण करत नाही त्याच्यासाठी पद्मपुराणामध्ये 2 विशेषण दिलेत. ते माणसं जन्म कशासाठी घेतात आणि त्याचं उत्तर त्यांनी दिले, ते फक्त जायन्ते मरणायैव, ते फक्त मरण्यासाठीच जन्माला येतात. बघा, जे माणसं कथा ऐकत नाहीत त्यांनी काय सांगितलं, बुद्बुदा इव तोयेषु मशका इव जंतुषु जायन्ते मरणायैव कथा श्रवणवर्जिताः. बुद्बुदा इव तोयेषु, तोय म्हणजे पाणी, पाण्यावर बुडबुडे उत्पन्न होतात. काय करतात हो ते उत्पन्न जेव्हा होतात त्यावेळेस काही धर्म, अर्थ, काम, मोक्ष, काही पुरुषार्थाची प्राप्ती करून घेतात का? जन्म घेतात आणि मरून जातात. मशका इव जंतुषु, मशक म्हणजे डास, चिलट, डास उत्पन्न होतात. काय साध्य करून घेतात? काहीच नाही. काय जोगा चौघांना 10 जणांना काय चावायचं असेल ते चावतात, आयुष्य संपलं की. त्याचप्रमाणे डासाप्रमाणेच जायन्ते मरणायैव कथा श्रवण वर्जिताः. जे भगवंताची कथा ऐकत नाहीत त्यांचं सुद्धा आयुष्य त्या डासासारखं आहे म्हणे. म्हणून भगवंताची कथा आपण ऐकली पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा व्यासांनी महात्म्य सांगत असताना भगवंताचं मंगलाचरण केलंय. कुठलंही कार्य करायचं असेल तर शास्त्रकारांनी सांगितलंय पहिल्यांदा मंगलाचरण करा. त्याचं कारण माहिती आहे का? मंगलाचरण का करावं? शास्त्रकारांनी सांगितलं, समाप्ती कामः मंगलम आचरेत. आपण एखादं कार्य जर सुरू केलेलं असेल आणि ते कार्य निर्विघ्नपणे पार पडावं असं वाटत असेल तर मंगलाचरण करावं. मग ते मंगल सुद्धा 3 प्रकारांनी करता येतं. आशीर्वादात्मक मंगल आहे, नमस्कारात्मक मंगल आहे, वस्तुनिर्देशात्मक मंगल आहे. आपण एखादं कार्य करतोय, मोठ्यांचा आशीर्वाद मिळाला, झालं मंगल. तुम्ही कधी चांगदेव 65 वाचली आहे का? नाही. बरं, चांगदेव 65 कोणी लिहिली? ज्ञानेश्वर महाराजांनी. पुढचं जाऊ द्या, पहिली ओवी माहिती आहे का?
स्वस्ती श्री वटेषु माऊलींनी सुरुवात केली. तर तिथं जो स्वस्ती शब्द आहे तो काय आहे? आशीर्वादात्मक मंगल आहे. मंगलाचे प्रकार, नमस्कारात्मक मंगल असतं. नमस्कार केला, मंगल झालं. तुम्हाला अजून एक प्रश्न विचारतो, कोणाला नमस्कार म्हणजे काय माहिती आहे का? असं करणं म्हणजे नमस्कार? काल साष्टांग हे करायचं, दंडवत घालायचं म्हणजे नमस्कार. पायांना आपलं मस्तक टेकवायचं म्हणजे नमस्कार. असं तरी इथं बरं आहे. अहो, माझ्या एका मित्राचे समोरचे 2 दात पडले होते. मी त्याला विचारलं, अरे तुझे 2 दात कसं काय पडले? काही नाही म्हणे, भक्ताचा प्रसाद आहे म्हणले. तो पण कथा करतो, कथेतल्या भक्तांचा प्रसाद आहे म्हणे. कसं काय? काही नाही, मी असं येऊ लागलो, ते कोणीतरी घातला म्हणे पाय नमस्कार करण्यासाठी, हात घातला मध्ये, पाय पडलो म्हणलं, तिथं फुटले, दात गेले माझ्या समोरचे. याला नमस्कार म्हणायचं का? नाही. नमस्काराची एक न्यायशास्त्रकारांनी केलेली व्याख्या सांगतो. स्वापकर्ष बोध अनुकूल व्यापार नमस्कार. म्हणजे काय? समोरच्या व्यक्तीपेक्षा मी थोडासा न्यून आहे हे आपल्या कृतीतून दाखवणं, यालाच म्हणायचं नमस्कार. अगदी सोपी व्याख्या आहे. व्यासांनी जे मंगल केलंय ते नमस्कारात्मक मंगल आहे. श्री कृष्णाय वयं नुमः, अशा त्या कृष्णाला मी नमस्कार करतो. कसा आहे तो कृष्ण? तर पहिल्यांदा त्याचं विशेषण दिले. बघा कसं आहे की ज्या कृष्णाचं आपल्याला 7 दिवस भागवत ऐकायचंय, तो कृष्ण आधी कसा आहे ते कळलं पाहिजे. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी भगवंत कसे आहेत ते सांगितलं. पहिल्यांदा सांगितलं सच्चिदानंद रूपाय. आमचे देव कसे आहेत म्हणे? सत, चित आणि आनंद स्वरूप आहेत. तर सत म्हणजे काय, चित म्हणजे काय आणि आनंद म्हणजे काय? मी जास्त वेदांतामध्ये घुसणार नाहीये, पण अगदी थोडक्यामध्ये सांगतो तुम्हाला. कारण काय असतं, जास्त वेदांत म्हणजे झोपेला आमंत्रण आहे. फार वेदांत झालं की मग महाराज ब्रह्मसत्यान जगन मिथ्या काही कळत नाही म्हणजे आम्हाला. तेवढ्या वेदांतात जाऊ नका. थोडक्यामध्ये सांगतो, सत म्हणजे काय, चित म्हणजे काय आणि आनंद म्हणजे काय. सत याचा अर्थ कालत्रये अपि केन अपि अबाध्यमानत्वे सती यद एक रूपत्वम तत्सत्वम. म्हणजे काय? तिन्ही काळामध्ये ज्याचा कधीही कुणाकडूनही नाश होत नाही त्याला म्हणायचं सत. सोपी व्याख्या आहे. कळालं का तुम्हाला? सत म्हणजे काय? तिन्ही काळामध्ये ज्याचा कधीही कोणाकडूनही नाश होत नाही. थोडक्यामध्ये जो अविनाशी आहे, जो त्रिकाला बाधित आहे. आता समजा आपला जन्म 1950 ला झालाय, त्याच्या पूर्वी आपण होतो का? नाही. ठीक आहे, आत्ता आहेत, अजून एक 200 वर्षांनी राहणार आहेत का? नाही. आता तेच बघा, 1950च्या पूर्वी भगवंत होते का? होते. आता आहेत का? आहेत. 200 वर्षानंतर आहेत. जे भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ,
तिन्ही काळामध्ये जे आहेत, जे त्रिकाला बाधित आहेत, त्याला म्हणायचं सत. म्हणून आपण सत नाही, तो एक सत. त्यानंतर चित. चितची पण एक सुंदर व्याख्या आहे. साधनांतरम अनपेक्ष स्वयं प्रकाशमानम सत आरोपित सकल जड पदार्थ अवभासकम चिद्रूपम. ते सगळं जाऊ द्या, एका वाक्यात सांगायचं जर झालं तर चित म्हणजे जो स्वयंप्रकाश आहे, जो ज्ञानस्वरूप आहे. बघा, आपल्याला असं वाटतं की हे संपूर्ण विश्व सूर्याच्या तेजाने प्रकाशित होतं, पण सूर्य कोणाच्या तेजाने प्रकाशित होतो? आहे की नाही? भगवंताच्या. आपल्या उपनिषदांमध्ये वर्णन आहे, भीषास्मात वातः पवते भीषो देती सूर्य. हा भगवंताच्या भीतीमुळे सूर्य उगवतो. तृतीय स्कंदामध्ये भागवताच्या कपिल आणि देवहूती यांचा संवाद आहे, आई मुलांचा. आपल्या आईला कपिलांनी तत्वज्ञान दिलेलं आहे. त्याच्यामध्ये असं वर्णन आहे, स्वतः भगवंत सांगतायत, मदभयात वहति वातोयम सूर्यस्तपति मदभयात वर्षति इंद्रो दहत्यग्निः मृत्युश्चरति मदभयात. मदभयात वहति वातोयम, वारा वाहतो माझ्या भीतीमुळे, सूर्य तापतो माझ्या भीतीमुळे, इंद्र पाऊस पाडतो माझ्या भीतीमुळे, अग्नी कुणाला जाळू शकतो माझ्या भीतीमुळे. एवढंच कशाला, मृत्युश्चरति मदभयात. म्हणून गीतेच्या एका अध्यायामध्ये आपल्याला भगवंतांनी सांगितलंय बघा, की हे सगळं जे सूर्य वगैरे जे सगळं हे प्रकाशित होतात ते माझंच तेज आहे. तुम्हाला श्लोक आठवतोय का? मला माहिती आहे तो श्लोक तुम्हाला पाठ आहे. यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलं यच्चन्द्रमस्यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम्. यद आदित्यगतं तेजः, जे सूर्य चंद्र जे प्रकाशित होतात ते माझ्या तेजामुळं. बरं, आता भगवंत कोणाच्या तेजामुळे हे होतात? ते स्वयंप्रकाशित, म्हणून चिद्रूप. आणि नंतर सांगितलं ते आनंद स्वरूप आहेत, सच्चित आनंद. म्हणजे भगवंतांचा आनंद हा कोणावर अवलंबून नाहीये. आपला आनंद हा सोपाधिक आहे. मी आज फार प्रसन्न आहे. का बरं? आज मी गाडी घेतली. म्हणजे आपला आनंद कशामुळे? गाडी घेतली म्हणून. गाडी जर नसती तर? मी आज फार प्रसन्न आहे, मला आज 1 लाख रुपयाची लॉटरी लागली. लॉटरी नसेल तर? म्हणजे आपला आनंद हा कशावर तरी अवलंबून आहे, परंतु भगवंताचं तसं नाहीये. म्हणून सत चित आनंद स्वरूप भगवंत आहेत. पहिलं विशेषण कळालं. दुसरं विशेषण दिलंय, विश्वोत्पत्त्यादि हेतवे. या विश्वाची उत्पत्ती स्थिती आणि लय करणारे भगवंत आहेत. बरेच जण म्हणतात हे विश्व आपोआप निर्माण झालंय, याचा करता कोणी नाही. याच्यावर फार मोठे मोठे वाद आहेत. जग कोणी निर्माण केलं आणि कसं निर्माण झालं, फार मोठे वाद आहेत. बरेच जण म्हणतात हे आपोआप निर्माण झालंय. मला सांगा, आपोआप झालंय का? एक नास्तिक माणूस होता आणि त्याच्या मुलाला तो नेहमी म्हणायचा देव वगैरे काही नसतो, हे सगळं आपोआप निर्माण झाले. तो म्हणायचा नाही बाबा, अहो देव आहे, हे सगळं आपोआप होत नसतं, देव आहे.
नाही नाही, अजिबात देव नाही, हे सगळं आपोआप निर्माण झाले. मुलांनी एके दिवशी काय केलं, छानपैकी घरी भिंतीवर एक चित्र काढलं, सुंदर चित्र काढलं. बाबा कामावरून घरी आले, आल्यावर ते चित्र बघितलं. अरे काय सुंदर चित्र आहे रे, कोणी काढलं? त्या मुलाने सांगितलं, बाबा भिंतीवर चित्र आपोआप आलंय. वडिलांनी विचारलं, खरं सांग कोणी काढलंय? नाही बाबा, खरंच चित्र आपोआप आलंय. आता खरं, आता नीट नाही सांगितलं तर मार खाशील म्हणे. काय झालं बाबा, का येऊ शकत नाही का आपोआप? त्याचे बाबा म्हणाले, अरे बाबा, एवढं सुंदर चित्र भिंतीवर आपोआप येत असतं? तो मुलगा म्हणाला, बाबा, जर भिंतीवरचं चित्र आपोआप येत नसेल तर हे संपूर्ण विश्व तुम्ही आपोआप झालंय हे कसं म्हणता? मग याचा सुद्धा कोणीतरी करता आहे. मग तो करता कोण आहे? कोणापासून हे विश्व झालंय? या जगताचं कारण कोण आहे? तर व्यासांनी सांगितलं, विश्वोत्पत्त्यादि हेतवे अशा त्या श्रीकृष्णाय वयं नमः. म्हणजे विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि लय करणारा तो आहे. तसं तर निमित्त कारण पण तोच आहे आणि उपादान कारण पण तोच आहे. तुम्हाला निमित्त आणि उपादान कारण एका एका वाक्यात सांगतो. थोडा शास्त्रीय विषय आहे, पण श्रोते चांगले मिळाल्यावर मला शास्त्र सांगायला थोडं बरं वाटेल ना आता. हो, तर आमचे असे काही गावं आहेत, तिथं गेलं ना, ते शास्त्र सुरू केलं, महाराज ते थोडं एक होता सासून एक होती सासरा सांगा की म्हणतात. मग आता इथं चांगले श्रोते आहेत, सगळ्यांना शास्त्र वगैरे जाणकार आहेत. बघा, निमित्त कारण आणि उपादान कारण म्हणजे काय? निमित्त कारण म्हणजे ज्याने तयार केलंय आणि उपादान कारण म्हणजे ज्याच्यापासून तयार झालंय. थोडं लक्ष द्या. उदाहरण सांगतो साधं. माठ, मडकं कोणी तयार केलंय? कुंभाराने. मग कोणी तयार केलंय? कुंभाराने. कुंभार कोण झाला? निमित्त कारण, माठ बनवण्यासाठी. कशापासून तयार झालाय माठ? मातीपासून. माती काय झाली? उपादान कारण. कळालं? तसं आता कार्य हे विश्व आहे. मग आता हे विश्व, याचं कारण पाहिजे ना, कुठल्याही कार्याचा कर्ता आहे. मग कार्य जर विश्व असेल तर त्याचं कारण कोण? शास्त्रकारांनी सांगितलं ईश्वर, कृष्ण. मग आता तो निमित्त का उपादान कारण? तर शास्त्रकारांनी, वेदांत शास्त्र्यांचं असं मत आहे, निमित्त कारण सुद्धा तोच आहे आणि उपादान कारण सुद्धा तोच आहे. म्हणजे विश्व त्याच्यापासूनच झालंय आणि त्यानेच निर्माण केलंय. बर, कळालं आम्हाला. भगवंत तुमचा, आम्ही ज्याचं भागवत ऐकणार आहेत ना, तो विश्वाची उत्पत्ती स्थिती लय करणारा आहे. कळालं. अजून तिसरं विशेषण दिलंय, तापत्रय विनाशाय. तीन तापांचा नाश करणारा आमचा कृष्ण आहे. तीन दुःखांचा नाश करणारा. कुठले तीन दुःख आहेत? आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक. या तीनही दुःखांचा नाश करणारा तो परमात्मा आहे. अशा त्या कृष्णाला मी नमस्कार करतो. मंगलाचरण केलं. यातला अजून एक बारकावा सांगू का तुम्हाला? या तीन विशेषणातून व्यासांनी भगवंताचं स्वरूप पण सांगितलं, भगवंताचं सामर्थ्य पण सांगितलं आणि भगवंताचा स्वभाव पण सांगितला. बघा, आपण हे तिन्ही व्यवहारात बघतो की नाही? बघा, असं समजा
एक 25 वर्षाची मुलगी आहे, तिला आता पाहुणे वगैरे बघायला जायचेत, आता तिचा विवाह वगैरे करायचा आहे. त्या आई वडिलांनी सांगितलं चल आज आपल्याला बोलवलंय, त्यांनी जायचंय. त्या मुलीने सांगितलं आज काय मी येणार नाही. म्हणे का बरं? आज माझा पेपर आहे 12वीचा का BAचा काहीतरी, मी येणार नाही. आम्ही जाऊन यावं का? जाऊन या. त्या मूल जाऊन आले, आई वडील घरी आले. मुलीला रात्री सांगितलं आम्हाला स्थळ पसंत आहे. तिने सांगितलं थांबा मी एकदा बघून येते म्हणे. ती पुन्हा गेली, जाऊन वापस आली. आईने विचारलं पसंत आहे का स्थळ? अजिबात नाही म्हणे. काय झालं? मुलगा दिसायला चांगला नाही का? म्हणजे स्वरूप. मुलगा दिसायला चांगला नाही, हे एकदम छान आहे, गोरा पान आहे, उंच आहे, सगळं छान आहे, मग स्वरूप चांगलं आहे म्हणे. आहे. बरं आता दुसरं सामर्थ्य म्हणे काय पोराचं पॅकेज कमी वाटलं का तुला? म्हणजे तसंही नाही. मग ते गरीब वाटले का तुला? तसंही नाही. फार छान असं मोठी 4 मजली बिल्डिंग आहे, चारी दिशेला हे आहेत, गाड्या आहेत, बंगले आहेत, म्हणे धुण्याला बाई आहे, कपड्या त्याच्यानंतर भांड्याला बाई आहे, स्वयंपाकाला बाई आहे, फरशा पुसायला बाई आहे. हो का? मग सामर्थ्य पण चांगलं आहे ना? म्हणे हो चांगलं आहे. मग स्वरूप चांगलं आहे, सामर्थ्य चांगलं आहे, मग तू का नको म्हणतीस? तिने सांगितलं काय? म्हणे गेल्यानंतर साधा चहा सुद्धा विचारला नाही. म्हणजे तिने काय बघितलं? म्हणे स्वभाव चांगला नाही. म्हणजे व्यवहारामध्ये आपण जसं स्वरूप, सामर्थ्य, स्वभाव हे तिन्ही बघतो. व्यासांनी विचार केला हे माणसं जे कृष्णाचं ऐकणार आहेत ना, मग हे तिन्ही बघतील, त्याच्यापेक्षा पहिल्याच श्लोकात सांगून दिलेलं बरं. मग त्याचं स्वरूप सांगितलं, सच्चिदानंद रूपाय, तो सच्चित आनंद स्वरूप आहे. सामर्थ्य किती आहे? विश्वोत्पत्त्यादी हेतवे, विश्वाच्या उत्पत्ती स्थिती लयाचं सामर्थ्य आहे. आणि स्वभाव कसा आहे? तापत्रय विनाशाय, भक्तांचं दुःख दूर करण्याचा त्याचा स्वभाव आहे. बघा, सच्चित आनंद या श्लोकाने, या पदाने भगवंताचं व्यासांनी स्वरूप लक्षण सांगितलं. आणि विश्वोत्पत्त्यादी हेतवे या पदाने व्यासांनी भगवंताचं तटस्थ लक्षण सांगितलं. कसं आहे माहिती आहे का? पहिल्यांदा जर आपल्याला त्याचं लक्षण कळालं नाही तर त्या पदार्थाचं ज्ञान होत नाही. मला सांगा, जर तुम्ही कधी सबनीस गुरुजींना पाहिलंच नाही, मी जर म्हणालो खाली जा आणि सबनीस गुरुजींना बोलून आणा, तुम्ही काय म्हणाल? आधी समजा तुम्हाला माहिती आहे, नवीन एखादा व्यक्ती आहे, तो काय म्हणेल? अहो ते सबनीस गुरुजी कोण आहेत, कसे दिसतात, त्याचा वर्ण काय, काहीतरी सांगावं लागेल ना. का त्यांनी काही मोठी शेंडी ठेवलेली आहे का? समजा काहीतरी, हां बाबा अमुक अमुक हाताचं, त्यांच्या हातामध्ये अमुक अमुक कडं आहे, अमुक अमुक एक अंगठी आहे, या रंगाचं त्यांनी धोतर नेसलेलं आहे, काहीतरी सांगावं लागेल की नाही? त्याच्याशिवाय आपल्याला कसं कळेल? मी तुम्हाला साधं सांगतो, शास्त्रांमध्ये तर गायीच्या लक्षणावरून वाद आहे. गाय कोणाला म्हणायचं? लक्षण कळणं फार महत्वाचं आहे. व्यासांनी स्वरूप लक्षण, तटस्थ लक्षण काय सांगितलं? पुढे आपल्याला त्यांचंच चरित्र ऐकायचं. मी जर गाईचं असं लक्षण केलं की जी जी पांढऱ्या रंगाची ती गाय, लक्षण बरोबर का चूक? चूक. का पांढऱ्या रंगाची गाय नसती? हा, म्हणजे काय झालं माहिती आहे का?
लक्षण करताना लक्षण हे निर्दुष्ट असावं, त्याच्यामध्ये दोष नसता कामा नयेत. निर्दुष्ट लक्षण म्हणजे काय? 3 दोष त्याच्यामध्ये नसावेत प्रामुख्यानं. कुठले कुठले? अव्याप्ती, अतिव्याप्ती आणि असंभव. बघा, मी तुम्हाला उदाहरणाने सांगतो, जास्त अवघडत नाही जाणार. अव्याप्ती, अतिव्याप्ती, असंभव, एतत्रय दूषण रहितत्व त्याच्यावर पाहिजे. अव्याप्ती म्हणजे काय? आपण लक्षण केलं, पण ते केलेलं लक्षण सगळ्या लक्ष्यावर न राहणं. जसं आता आपण लक्षण केलं गाईचं, जी जी पांढरी ती ती गाय. तुम्ही लगेच काय म्हणालात? हे लक्षण चुकलं. का? सगळ्या गायींवर गेलं का लक्षण? सगळ्या गाय काही पांढऱ्या आहेत का? दोष आला की नाही? याला म्हणायचं अव्याप्ती. बरं, असं समजा अजून एक गायीचं लक्षण करूयात. जिला जिला शिंग असतात तिला तिला गाय म्हणा. बरोबर का चूक? चूक ना. केलं लक्षण गाईचं, पण गेलं म्हशीवर. म्हशीला शिंग नसतात का? ह्याला म्हणायचं अतिव्याप्ती. लक्ष्यावर पण ते लक्षण जातं, पण लक्ष्याच्या इतरावर ते लक्षण जातं. ह्याला म्हणायचं अतिव्याप्ती. आणि असंभव म्हणजे ते आपण केलेलं लक्षण त्या लक्ष्यावर काहीच न जाणं. एक शफवत्वम गोत्वम. जिला एक खूर असतात तिला गाय म्हणा. हे पूर्णच चुकीचं आहे. मग मला सांगा, जर गायीचं लक्षण बघण्यासाठी एवढा खटाटोप करायचा असेल तर 18,000 श्लोकांचं आपण जे भागवत ऐकणार आहोत, ज्या भगवंताचं वर्णन ऐकणार आहोत, त्याचं लक्षण कळायला पाहिजे की नाही? म्हणून हे व्यासांनी खटाटोप केलाय. सच्चिदानंद रूपाय याच्या आणि स्वरूप लक्षण सांगितलं. स्वरूप लक्षण याचा अर्थ जे कधीही बदलत नाही. वेदांत परिभाषेमध्ये स्वरूप लक्षण असं केलंय, स्वरूपमेव स्वरूप लक्षणम, जे कधी बदलतच नाही. आणि तटस्थ लक्षण म्हणजे काय? तटस्थ लक्षण याचा अर्थ आपण केलेलं लक्षण एखाद्या वेळेस नंतर बदलेल, पण ते लक्ष्याची मात्र व्यवस्थित माहिती करून देतो. लक्षण करायचं कशासाठी? व्यावृत्तीर व्यवहारो वा लक्षणस्य प्रयोजनम. आपल्याला ते ह्याच्यापासून वेगळं कसं आहे ते लक्षण दाखवतं. व्यवहार कळायचा आहे, लक्षण पाहिजे. तुम्हाला मी आता बघा, तटस्थ लक्षण म्हणजे काय? व्यवहारातलं उदाहरण देतो. इथलं उदाहरण देतो तुम्हाला, इंदोरचं. असं समजा, सकाळी मी इथं आलो. एक उदाहरण हा. मी बरोबर इथं समोर रस्ता आहे की नाही आडवा, तिथे येऊन मी विचारलं की मी पहिल्यांदाच आलोय असं समजा. हे उदाहरण आहे, मी ह्याच्या आधी एकदा आलेलो आहे. मी असं विचारलं, का हो, ते आजपासून माझं त्या नरहर गुरु वैदिकाश्रमामध्ये भागवत कथा आहे, ते नेमकं कुठं आहे? असं मी विचारलं. तसं विचारण्याची गरज पडली नाही मला आज तरी, कारण आमचे सबनीस गुरुजी आले होते स्टेशनला. पण समजा उदाहरण आहे, मी विचारलं कुठं येऊन, इथं जवळ त्या रस्त्यावर. एक माणूस आला, मला माहिती आहे, मी सांगतो तुम्हाला कुठं आहे ते. म्हणलं सांगा. ते बघा, ते समोर दिसतंय का ते? म्हणलं अहो समोर मला 2-4 घरं दिसत आहेत. अहो ते, हो ते पांढऱ्या रंगाचं ते बघा ना. म्हणलं पांढऱ्या रंगाचे 3 घर आहेत. अहो ते, हो महाराज, अहो ते म्हणजे कुठलं? मग त्या माणसाने सांगितलं, नेमकं या नरहर गुरु वैदिकाश्रमाच्या वर एक कावळा बसलेला होता. मग त्या माणसाने सांगितलं, काय महाराज? अहो ते बघा ज्याच्यावर तो कावळा बसलाय ना,
तर ते म्हणजे नरहरगुरु वैदिकाश्रम आहे. वा, मला कळालं. हा, ते आहे का? बर बर. आता लक्षण काय केले? ज्याच्यावर कावळा बसलाय ते नरहरगुरु वैदिकाश्रम आहे. त्या माणसाने, मी त्याला धन्यवाद म्हणलं, तो निघून गेला. मी 2 पावलं पुढे आलो आणि नेमका तो कावळा गेला उडून. आता ज्याच्यावर कावळा बसलाय ते नरहरगुरु वैदिकाश्रम. आता कावळा आहे का? नाहीये. पण वैदिकाश्रम आहे की नाही? म्हणजे त्या लक्षणाने काय केलं माहिती आहे का? लक्षण बदललं नंतर, पण त्यांनी काय केलं? त्या लक्ष्याचा बोध करून दिला. यावत लक्ष्य कालम अनवस्थितत्वे सती यद व्यावर्तकम तद्भवती तटस्थ लक्षणम. भगवंताचं तटस्थ लक्षण यांनी केलंय दुसऱ्या ह्याच्यामध्ये, विश्वोत्पत्त्यादी हेतवे. एखाद्या विश्वाची उत्पत्ती जो करतो तो भगवंत. पण ज्या वेळेस विश्वाची उत्पत्ती होत नाही, सगळा प्रलय झाला असं समजा, भगवंत शांत आहेत, पण ह्या लक्षणाने काय केलं? त्यांचा बोध मात्र करून दिला. जसं आता विश्व नाहीये, थोडक्यामध्ये कावळा गेला उडून, पण वैदिकाश्रम आहे ना. तसं विश्व नाहीये, ठीक आहे, पण भगवंत आहेत ना. भगवंताचा बोध करून दिला. हे म्हणायचं स्वरूप आणि तटस्थ लक्षण. त्यानंतर मंगलाचरण करून या महात्म्याची सुरुवात कशी आहे? आपल्या सर्वांना माहिती आहे. नैमिषे सूतमासीनम अभिवाद्य महामतिम कथामृत रसास्वाद कुशल शौनको ब्रवीत. नैमिष नावाचं अरण्य आहे. त्या नैमिषारण्यामध्ये शौनकादिक ऋषी यज्ञासाठी बसलेले आहेत. वस्तुतः त्या अरण्याला नैमिष नाव का पडलं? त्याचे अनेक कारण आहेत. त्याला नैमिषारण्य का म्हणतात? असं वर्णन आहे की सगळे ऋषी एकदा ब्रह्मदेवाकडे गेले. त्यांनी सांगितलं की आम्हाला तप करायचंय, पण हा कलीचा प्रभाव आम्हाला तप करू देत नाही. अशी एखादी जागा सांगा की त्या ठिकाणी कलियुग आम्हाला त्रास देणार नाही. आणि त्यावेळेस साक्षात ब्रह्मदेवांनी त्यांना एक चक्र दिलं. म्हणे या चक्राची नेमी म्हणजे मधला भाग ज्या ठिकाणी पडेल तो देश तुमच्यासाठी तपासाठी चांगला आहे. यत्रास्य शीर्यते नेमिः सदेशस तपस स्मृतः. तो तुम्हाला तपासाठी चांगला आहे. मग त्याची जर मधला भाग पडला ना नेमी, ते जिथं पडलं त्याला म्हणायचं नैमिषारण्य. म्हणून तुम्ही नैमिषारण्यात जर गेला असाल तर तिथं आत्ता सुद्धा चक्रतीर्थ आहे बघा. ते पाणी असं गोल फिरत असतं तिथं. अजून एक वर्णन आहे, त्याला नैमिषारण्य नाव का पडलं? म्हणजे भगवंतांनी गौरमुख नावाच्या असुराला एका निमिषामध्ये तिथं मारलं, म्हणून त्या क्षेत्राचं नाव नैमिषारण्य झालं. एक निमिष म्हणजे किती? निमी म्हणजे पापणी. डोळे झाकून उघडण्यासाठी जेवढा वेळ लागतो त्याला म्हणायचं एक निमिष. तेवढ्या वेळामध्ये त्यांनी याला मारलं होतं, असुराला, भगवंतांनी. म्हणून त्याचं नाव पडलं नैमिषारण्य. नैमिषारण्यामध्ये ते ऋषी बसलेले आहेत आणि महदभाग्याने त्या ठिकाणी सूत नावाचे ऋषी आलेत. वस्तुतः हे शौनक कोण होते?
आणि सूत महर्षी कोण होते ते एकदा आपल्याला लक्षात आलं पाहिजे. शौनक कोण होते? त्यांचं पहिलं विशेषण आहे वृद्ध. ते वृद्ध होते. वृद्ध म्हणजे ज्ञानवृद्ध होते. त्याच्यानंतर बौहृच. बौहृच म्हणजे ऋग्वेदी होते. ऋग्वेद त्यांचा संपूर्ण झालेला होता. बौहृच. बौहृच म्हणजे संपूर्ण, सगळ्यांमध्ये रुचा जास्त ज्याच्यात आहेत. सगळ्यात मोठा वेद कुठला? ऋग्वेद. अजून एक विशेषण आहे, ते कुलपती होते. कुलपती कोणाला म्हणायचं? त्याची पण एक व्याख्या आहे बरं. छात्राणां दशसाहस्रम योन्नदानादि पोषणात अध्यापयत विप्रर्षि असौ कुलपती स्मृतः. कुलपती ही कोणालाही संज्ञा लागू होत नाही. छात्राणाम दशसाहस्रम म्हणे जो दररोज 10,000 विद्यार्थ्यांना खाऊ पिऊ घालून पालन करतो आणि पुन्हा अध्यापयते, अध्यापन करवतो, त्याला कुलपती म्हणतात. शौनक तसे होते, तेवढे विद्वान होते. आणि सूत कोण होते? बघा, व्यासांचे 4 प्रमुख शिष्य की ज्यांनी वेदांचा विभाग केल्यानंतर आपल्या एका विद्यार्थ्याला ती वेद शिकवले. सुमंतू, जैमिनी, वैशंपायन आणि पैल हे त्यांचे 4 शिष्य. एक वेद त्यांना शिकवून टाकला. आता एवढे पुराण रचली, मग ते पुराण कोणाला शिकवायचं? तर सगळे पुराण त्यांनी ज्यांना शिकवले ते म्हणजे सूत महर्षी आहेत. व्यासांचे अतिशय आवडते शिष्य. सूत महर्षी आले त्या ठिकाणी आणि मोठ्या कुतूहलाने शौनकांनी त्यांना प्रश्न केला. काय प्रश्न केला? खूप सुंदर प्रश्न आहेत बरं. ते असं म्हणतायत की तुम्ही इथं महद भाग्याने आलायत, कारण साधूची भेट ही सहसा होते का? नाही होत. मग आमचं असं भाग्य आहे की आज तुम्ही या ठिकाणी आलायत. तुम्ही एक विनंती करा. आम्ही सकाळचा सत्र आम्ही यज्ञ करतोय, संध्याकाळी रात्री पण आमचे काही कार्यक्रम आहेत, पण दुपारचा वेळ आमचा रिकामा आहे. आम्ही काय करावं सांगा. त्याच्यातले काही ऋषी होते, त्यांनी सांगितलं, हो ऋषी, त्यांना काय विचारायचं, एक काम करूयात ना, दुपारचं जेवण झालं की छानपैकी झोपूयात ना कूलर लावून. त्याच्यात काय विचारायची गरज आहे? कूलर लावायचं, झोपायचं. काही ऋषींनी सांगितलं तसं नका हो, हे दुपारचं जेवण झालं ना, इंदोर फिरण्यासाठी फार छान आहे, फिरायला जाऊत म्हणले. पण शौनकांनी सांगितलं तसं नाही, आमच्या वेळेचा सदुपयोग आमचा कसा होईल ते सांगा. त्यांनी एक फार सुंदर प्रश्न विचारलाय. अज्ञानध्वांत विध्वंस कोटी सूर्य समप्रभ सूताख्या हि कथा सारम मम कर्ण रसायनम. सुतांना त्यांनी सांगितलं, आचार्य कृपा करा आणि सगळ्यांचं सार काय आहे ते सांगा. कारण ऐकण्यासारखं शिकण्यासारखं खूप आहे. आता बघा, आपल्याला एक गणित करायचंय बरं. गणित कोणा माझं तर पक्क नाही गणित. बघू, तुम्ही मला उत्तर सांगा. जास्त काही नाही, छोटंसं गणित आहे. आणि ते गणित का करायचं ते पण सांगतो, पुढे आपल्याला कळेलच. आपल्या आयुष्याची मर्यादा किती? 100.
जास्तीत जास्त 100. ओके नाही आपण कारण ह्याने वर्णन केले भर्तृहारीने, आयुर्वर्ष शतम नृणाम परिमितम, माणसाचं आयुष्य 100 वर्ष. आपण सुद्धा वेद मंत्र म्हणून आशीर्वाद देतो, किती वर्ष जगावं? शतंजीव शरदो वर्धमान, 100 वर्षाचं आयुष्य. म्हणून तुम्ही बघा, जर कधी एखाद्या व्यक्तीविषयी जर बोलत असू आपण, तेवढ्यात जर तो आला, त्याला आपण काय म्हणतो? 100 वर्ष आयुष्य बघ. म्हणून किती म्हणालो? 100. बर, आता गणित असं करायचंय, 100 वर्षातले रात्रौतदर्धं गतम, अर्ध झोपेत गेलं, रात्र गेली ना झोपेत. मग 100चे अर्धे 50, मग ते 50 कट करूयात का? मग किती उरले आता? 50. बरं मला एक सांगा, पहिले 10 वर्ष लेकराला काय कळतंय? काही धर्म कर, हे करावं, ते काहीतरी कळतं का? खेळणं बागडणं, त्याच्यामध्ये त्याचं ते 10 वर्ष जातात. ते 10 कट करून टाकूत का? केले. आता किती उरले? 40. बरं 90 ते 100 म्हाताऱ्या माणसाला काही कळतंय का हो? बसलेलं उठता येत नाही, उठलेलं बसता येत नाही, त्याला सांगावं लागतं, अहो हे तुमच्याच पाहुणे आहेत. कधी कधी तर पोराला ओळखत नाहीत आपल्या, बरोबर ना? मग ते पण 10 कट करूयात का? करूयात. मग कितीवर आलोत? 30. बघा 100 वरून 30 वर आलोय. बर, आता जेवढं आपण आयुष्य जगणार आहेत, कधीतरी आपल्याला काहीतरी ताप, काहीतरी रोग होईल ना हो, काहीतरी कधी दवाखान्यात ऍडमिट व्हावं लागेल, काहीतरी करावं लागेल. मग उगे त्याच्या 100 पैकी एवढ्या याच्यातले 5 वर्ष ते सगळे रोगांमध्ये घालून टाकूत. अजून 5 कमी करा बरं. कितीवर आलोत? 25. मग आता उरलेल्या ह्याच्यामध्ये आपलं शिक्षण, आपलं सगळं लग्न, त्याच्यामध्ये त्यांचं सगळं संसार बघावं लागेल ना, नोकरी वगैरे. आता भजनासाठी, भगवंताचं नामस्मरण घेण्यासाठी किती वेळ उरला? गेलं असंच आयुष्य सगळं. अल्प आयुष्य मानव देह, शत गणिले ते अर्धे रात्र खाय, संतांनी वर्णन केलंय. आणि मग शेवटी ते म्हणतात, काय भजनासी उरते पाहेगा. तुम्हाला परमार्थ करण्यासाठी किती काळ उरलाय? बरं, आता गणित का करायचे ते बघा. आणि हे गणित का केलं? एक असं धरून चला, आपण एक 25 पर्यंत आलो होतो. आता ग्रंथांचं अध्ययन करायचंय तर किती वर्ष लागतात ते बघा. एका वेदाला कमीत कमी 5 वर्ष. कितीही हुशार असू द्या, कितीही त्याची बुद्धी चांगली असू द्यात, परंतु त्याला जर घनपाठी व्हायचं असेल तर कमीत कमी 5 वर्ष लागतात. मग एका वेदाला जर 5 वर्ष, तर 4 वेदांना 20. त्यानंतर 6 शास्त्र, त्या शास्त्रात शेवटपर्यंत जायचं. एका शास्त्राला 5 वर्ष, 6 शास्त्रांना 30, 6 हे 30, 50 झाले. एका पुराणाला, ठीक आहे खूप हुशार आहे, पण मी म्हणतो दिवस रात्र अभ्यास केला आणि एका पुराणाला 2 वर्ष. 18 पुराणांना 36, 60 आणि 36 96. आधी 50 झाले होते का? बरं, मग आता एकूण किती झाले? 86. उरलं किती होतं आयुष्य? 25. मग कसं पुरवायचं सांगा आता.
आयुष्याची गणना बघा, अध्ययनासाठी लागणारा काळ बघा, मग कसं जमेल? मग त्याच्यासाठी त्यांनी काय सांगितलं? सूतांना प्रश्न काय केला? सूताख्याही कथा सारम मम कर्ण रसायनम. आम्हाला तुम्ही सगळ्यांचा सार सांगा. आणि एकदा का साराची प्राप्ती झाली की बाकी दुसऱ्याची प्राप्ती करण्याची गरज नाही. साराची प्राप्ती, सार म्हणजे ते खिचडीतलं सार नाही. एका शब्दाचे अनेक अर्थ निघतात. सार या शब्दाचा अर्थ कळाला ना? त्याची प्राप्ती झाली मग दुसऱ्याची गरज नाही. तुम्हाला मी साध व्यवहारातलं प्रसिद्ध उदाहरण सांगतो. असं समजा की एक राजा आहे, एक प्रधान आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत. राज्य कसं चाललंय, लोकांमध्ये काय सगळे जागोजागे पाणपोई वगैरे व्यवस्थित आहेत का नाही एकदा बघायला जावं म्हणून राजा आणि प्रधान रस्त्याने निघाले. वाटेमध्ये जाता जाता एक गुलाबाची बाग लागली. त्या राजाला त्याचा एवढा वास आवडला, काय सुगंध आहे, वा 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 वा, काय वास आहे. घरी गेला. पुढच्या दिवशी सगळ्या गावामध्ये बातमी हे पसरवायला सांगितली की मी जिथे जिथे जाईल तिथं तिथं मला गुलाबाच्या बागा दिसल्या पाहिजेत, गुलाबाचे झाडं दिसले पाहिजेत. याच्यामुळं सगळीकडे गुलाबाचे झाडं लावा. सगळे लोक परेशान झाले. आता सगळीकडे गुलाबाचे कसे लावता येतील? युद्धभूमी होत्या. आता युद्धाच्या ठिकाणी युद्ध करावं का ते गुलाबाचे झाडं लावले तर कसं करता येईल? स्वयंपाकघर होते काही काही, कसं करावं, काय करावं, सगळ्यांना टेन्शन. शेवटी प्रधानापर्यंत बातमी गेली. त्या प्रधानाने सांगितलं, राजेसाहेब मला एक सांगा, तुम्हाला सगळीकडे गुलाबाचे झाडं का पाहिजेत? त्या राजाने फार एक सुंदर उत्तर दिलं. मी काल फिरायला गेलो होतो. म्हणे हो, मग तिथं गुलाबाच्या बागा होत्या. म्हणे हो, मला तो सुगंध फार आवडलाय. माझी अशी इच्छा आहे, मी जिथं जिथं जाईल तिथं तिथं मला तो सुगंध पाहिजे. बस. प्रधानाने विचारलं, सुगंधच पाहिजे ना? मी तुमचं काम करतो, थांबा. प्रधानाने काय केलं, एक असं जवळच अत्तरचं दुकान होतं. त्या अत्तरच्या दुकानात गेला. त्याला सांगितलं त्या दुकानदाराला, एक छानपैकी गुलाबाच्या फ्लेवरचं अत्तरची एक बाटली द्या म्हणे. त्यांनी ती बाटली घेतली. आला राजाकडे. राजेसाहेब हात समोर करा. त्याने असा हात समोर केला. हां काय? ते अत्तर लावला हाताला. वास घ्या म्हणे. त्यांनी वास घेतला. अरे काय सुगंध आहे, हाच वास मला काल आला होता, हाच वास पाहिजे होता मला सगळीकडे. बरं राजेसाहेब एक मिनिट, हे बाटली तुमच्याकडे ठेवा. बरं आता मला एक सांगा, सगळीकडे गुलाबाच्या बागा लावायच्यात का? त्या राजाने सांगितलं, आता काय करायचंय? म्हणे का बरं? आहे ना मला, आता मला वास पाहिजे होता, मला मी काय करेन, जेव्हा इच्छा होईल त्यावेळेस ते हाताला लावेन, वास घेईन. सगळीकडे लावण्याची काय गरज आहे? आता ते गुलाबाचं अत्तर काय होतं? त्या सगळ्या फुलांचं ते सार होतं. जसं त्या अत्तरची प्राप्ती झाल्यानंतर पुन्हा दुसऱ्याकडे झाडं लावण्याची गरज नाही, तसंच एकदा का साराची प्राप्ती झाली, एकदा का त्या भागवताची जर प्राप्ती झाली तर म्हणे मान्य हे सगळं भरपूर आहे, भरपूर आहे, पण त्याची ऐकायची गरज. म्हणून प्रश्न काय? सूताख्याही कथा सारम अनंत शास्त्रम. आपण आता गणित केलं, आयुष्य किती आणि ग्रंथ किती. त्यामुळं हे सगळं एवढ्या वयामध्ये होणार नाही. मग सगळ्यांचं सार काय असेल तर त्यांनी सांगितलं, हे श्रीमद भागवत हे सगळ्या ग्रंथांचं सार आहे.
एकदा का याची प्राप्ती झाली की मग माणसाला दुसरं हुडकत बसायची गरज नाही. काय उत्तर, काय प्रश्न आहेत ना, भागवत बघा, तुम्हाला उत्तर मिळतील. तुम्ही बघा, तुम्ही कधी, आता एक साधा प्रश्न आहे, मोबाईल कुणाकुणाकडे आहेत? अच्छा, असा प्रश्न आहे का? बर, सगळ्यांकडे मोबाईल आहेत. आपण ज्या वेळेस नवीन मोबाईल घेतो त्या मोबाईलच्या बॉक्समध्ये एक चिठ्ठी असते, किंवा फ्रीज घेतो, टीव्ही घेतो, वॉशिंग मशीन घेतो, त्याच्यामध्ये एक चिठ्ठी असते. त्याच्यात काय असतं? आपण घेतलेली वस्तू जर एखाद्या वेळेस कळाली नाही कशी वापरावी, तर ते वाचायचं आणि ती वस्तू वापरायची. बरोबर? ज्याप्रमाणे व्यवहारामध्ये एखादी वस्तू कशी वापरावी त्याच्यासाठी जर चिठ्ठी लागते, तसं म्हणे देहरूपी वस्तू जर कशी वापरावी हे कळत नसेल तर त्याच्यासाठी व्यासांनी ही चिठ्ठी लिहिली. कळत नाही ना, हे उघडा, तुमचं जीवन कसं हे करायचं कळून जाईल. प्रश्न विचारलेत, त्यांनी सांगितलं महाराज कलियुग आलंय आणि कलियुगामध्ये काय झालंय, इह घोरे कलौ प्रायो जीवश्चा सुरतांगतः क्लेशाक्रांतस्य तस्यैव शोधने किं परायणम. कलियुग आले आणि कलियुग आलेलं असताना कलियुगामध्ये माणसांमध्ये असत्यता झाली, सत्य राहिलेलं नाहीये. म्हणजे एवढी भेसळ, एवढी भेसळ. मला सांगा, मुंग्या मारायच्या पावडरला मुंग्या लागाव्यात का? औषध ते पावडर कशाचं आहे? मुंग्या मारायचं, त्याला मुंग्या लागल्यात. एवढी भेसळ. म्हणजे कलियुगामध्ये सत्यं नास्ति तपश्शौचम दयादान न विद्यते, काहीच नाहीये. मग आम्हाला या कलियुगातून वाचण्यासाठी एखादं साधन सांगा. मग सूतांनी त्यांना हे श्रीमद भागवत सांगितलेलं आहे. आपण त्यांनी कसे प्रश्न विचारले आणि कशा प्रकारे सूतांनी पुढे त्यांना उत्तर दिली, आणि पुढे आपल्याला आज भक्ती ज्ञान वैराग्य आणि गोकर्ण महात्म्य पण पाहायचं आहे. पण आपला एक मध्ये छोटासा, तसं तर 6 वाजताच ब्रेक होणार होता, पण आता 6:20 झालेत, तरी सुद्धा एक छोटासा ब्रेक घेऊयात. कोणाला व्हॉट्सअप बघायचं असेल तर बघून घेतील. आणि मग आपण ब्रेक नंतर पुढचा भाग बघूयात. याच ठिकाणी थांबूयात. गोपाल कृष्ण भगवान की जय. एक 5 मिनिटाचा